ऑगस्ट 2015 सेट परीक्षा पेपर 1 सेट ए हायर एज्युकेशन MCQ येथे आपण पाहत आहोत. चला, प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणाचे नियमन करते? MHRD, NCT, UGC आणि NCERT. आता नियमन कोण करते हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. विच ऑफ इंग्लिशमध्ये पाहूया आपण. विच वन ऑफ द फॉलोइंग एजन्सीज रेग्युलेट्स हायर एज्युकेशन. आता इथं शब्द बदलला तर उत्तर बदलते. या ठिकाणी पहिला ऑप्शन दिलेला आहे MHRD. आता MHRD नियमन करते का? तर MHRD म्हणजे काय? तर मानव संसाधन विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट. तर मानव संसाधन विकास मंत्रालय हे मंत्रालय शिक्षणासह मानवी संसाधन विकासासाठी कार्य करते. यामध्ये शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यांचा समावेश होतो. मात्र हे मंत्रालय धोरणात्मक निर्णय घेते. थेट नियमन करण्याचे अधिकार यांना नाहीत. त्यामुळं MHRD हे उत्तर या ठिकाणी चुकीचे आहे. आता NCTE, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन किंवा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद असंही याला म्हटलं जातं. तर NCTE ही संस्था शिक्षक शिक्षण कार्यक्रमांचे नियमन करते. शिक्षक शिक्षण संस्था ज्या असतात, शिक्षण संस्था ज्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ BEd, DEd वगैरे, ही संस्था शिक्षक प्रशिक्षण संस्थांसाठी मान्यता देते, पण ती उच्च शिक्षणासाठी सर्वसामान्य नियमनासाठी जबाबदार नाही. त्यामुळं NCTE उत्तर चुकीचे आहे. आता एक लक्षात घ्या की UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. आता UGC ही संस्था भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे नियमन, समन्वय आणि मान्यतेसाठी जबाबदार आहे. ही संस्था विद्यापीठांना अनुदान पुरवते आणि त्यांच्या दर्जाची देखरेख करते. त्यामुळं नियमन, समन्वय आणि मान्यता जे आहे ती युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्यामुळं त्याचं योग्य उत्तर जे आहे ते C हे उत्तर आहे. NCERT पण चुकीचं आहे, कारण नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग किंवा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT ही संस्था मुख्यतः शालेय शिक्षणाशी संबंधित आहे. ती शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि शिक्षक प्रशिक्षण विकसित करते. ही संस्था उच्च शिक्षणाचे नियमन करत नाही. त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे UGC हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी MHRD, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, 1985 साली याची स्थापना झालेली आहे. हे पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहीत असणं आवश्यक आहे. आणि 2020 नंतर याचं नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं ठेवलेलं आहे. कधी तर 2020 नंतर त्याचं नामांतर करण्यात आलेलं आहे पहा. NCTEची स्थापना जी आहे ती 1995 झालेली आहे. आणि परिषद अधिनियम 1993 अंतर्गत ह्याची स्थापना केलेली आहे. आणि UGCची स्थापना 1956 साली झालेली आहे. UGC ॲक्ट 1956 अंतर्गत स्थापन, सुरुवातीला 1953 तात्पुरत्या स्वरूपात UGCला कार्य करण्याची मान्यता मिळाली होती, पण 56 त्याची स्थापना सुरुवात झालेली आहे. आणि NCERT जे आहे 1961 साली त्याची स्थापना झालेली आहे. हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 56. उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? आता इथं SCERT, SIT, NCERT, RI, UGC, ASC, UGC, DEB असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत पहा. आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत ते आपण A का नाही, B का नाही असं वरून आपण सुरुवात करत आहोत पहा. तर SCERT म्हणजे स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, आणि SITE म्हणजे काय, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन. तर हे राज्यस्तरीय संस्था आहेत. या संस्था मुख्यतः शालेय शिक्षण, म्हणजे हे फक्त शालेय शिक्षणाशी रिलेटेड आहेत. आणि इतर प्रश्न काय विचारला की उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी. त्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे, कारण हे शालेय शिक्षण आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी कार्य करतात, उच्च शिक्षणासाठी नव्हे. त्यामुळे हे उत्तर चुकीचे आहे पहा. आणि NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ही संस्था शालेय शिक्षणाशी संबंधित आहे. ही सुद्धा शालेय शिक्षणाशी संबंधित आहे. RIE म्हणजे काय, तर रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, RIE. तर NCERT अंतर्गत कार्यरत असून शालेय शिक्षकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देतात. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी यांची जबाबदारी नाही. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. आणि तिसरं जे पर्याय दिलेला आहे पहा, UGC, ASC. आता UGC म्हणजे काय, तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, आणि ASC म्हणजे अकॅडमिक स्टाफ कॉलेज. तर
UGC अंतर्गत याची स्थापना केलेली जाते ASCची. याचा मुख्य उद्देश काय असतो तर उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास म्हणजे प्रोफेशनल डेव्हलपमेंट कार्यक्रम म्हणजे ओरिएंटेशन कोर्सेस घ्यायचे, रिफ्रेशर कोर्सेस घ्यायचे इत्यादीचे आयोजन करणे आणि हे आता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर्स म्हणून ओळखले जाते. आता हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा, कारण उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी तर UGC ASC ह्यालाच आता HRDC ही असं म्हटलं जातं. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि खालचं पण उत्तर चुकीचंच असणार आहे, कारण इथं DEB दिलं आहे पहा, UGC DEB. आता DEB म्हणजे काय तर डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो. आता हे दूरस्थ शिक्षण प्रणालीचे नियमन करणारे यंत्र आहे. तर हे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी घेत नाही, त्यामुळे DEB हे उत्तर चुकीचं आहे. UGC ASC हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे किंवा UGC HRDC हे उत्तर C हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. क्वेश्चन नंबर 57, जगातील प्रथम मुक्त विद्यापीठांची स्थापना केव्हा झाली? आता जगामधलं आणि भारतामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं पहा, की जगामध्ये पहिलं मुक्त विद्यापीठ कुठं स्थापन झालेलं आहे आणि किती साली स्थापन झालेलं आहे? तर 1969 ते स्थापन झालेलं आहे. आता जगातील पहिली मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे द ओपन युनिव्हर्सिटी युनायटेड किंगडमची स्थापना 1969 झाली. म्हणजे OU युनायटेड किंगडम जगामध्ये पहिल्यांदा ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेले आहे. हे विद्यापीठ दूरस्थ शिक्षण एज्युकेशन प्रणालीचा वापर करून शिक्षण देण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल होते. ते प्रौढ शिक्षण, दूरस्थ शिक्षण, डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे 1969 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता 1971 हा पर्याय चुकीचा आहे, कारण यावर्षी काही इतर देशामध्ये ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या आहेत, पण पहिली नाही. 1980 सुद्धा चुकीचं आहे, कारण 1980ला IGNOची स्थापना झालेली आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ची स्थापना झालेली आहे, पण ही जगातील पहिली नाही. त्यामुळे 1980 हे उत्तर चुकीचं आहे. 1857 हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे, कारण यावर्षी भारतात पहिले 3 विद्यापीठे मुंबई, मद्रास आणि कोलकाता येथे स्थापन झाले होते आणि ती पारंपरिक विद्यापीठे होती, मुक्त विद्यापीठे नव्हती. त्यामुळे हे तिन्ही उत्तर चुकीचे आहेत. 1969 ओपन युनिव्हर्सिटी UK युनायटेड किंगडम हे जगातील पहिली युनिव्हर्सिटी आहे. प्रश्न क्रमांक 58, जर आपण आपल्या संस्थांमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण आपल्या ऐतिहासिक विकासाची खोटे असू असा कोणत्या आयोगाने उल्लेख केलेला आहे? आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपल्या ऐतिहासिक विकासाची खोटे असो असं कोणत्या आयोगाने म्हटलेलं आहे? तर इथं आयोगाची नावं दिलेले बाबा, राधाकृष्ण आयोग, काटकोटा आयोग, दवे आयोग आणि मुडलियार आयोग. हे पहा, या ठिकाणी पहिलं जर A पर्याय दिलेला आहे राधाकृष्णन कमिशन, हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण इफ वी एक्सक्लूड स्पिरिच्युअल ट्रेनिंग इन अवर इन्स्टिट्यूशन वी वुड बी अनट्रू टू अवर ओल्ड हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट. हा विचार राधाकृष्णन आयोगानेच मांडला होता. त्यामुळं राधाकृष्णन आयोग हे उत्तर बरोबर आहे. राधाकृष्णन आयोग जे आहे ते 1948-49 आलेलं होतं पहा. 1948-49 साली ते आलेलं होतं. कारण हा जो आयोग होता तो भारताच्या विद्यापीठ शिक्षण सुधारण्यासाठी नेमण्यात आला होता आणि या आयोगाने भारतीय शिक्षण प्रणालीत नैतिक आध्यात्मिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आणि जर आपल्या शिक्षण संस्थांमधून आध्यात्मिक मूल्य काढून टाकली तर आपल्या संस्कृती ऐतिहासिक परंपरेशी प्रामाणिक आपण राहणार नाही, असं या ठिकाणी राधाकृष्ण आयोगामध्ये म्हटलेलं आहे. कोठारी आयोग जो होता ते 1964 ते 66 आलेला आहे. तर कोठारी आयोग हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे, कारण या आयोगाने संपूर्ण शिक्षण व्यवस्था सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, पण वरील विधान केलेले नाही. त्यामुळं कोठारी आयोग हे उत्तर चुकीचे आहे. आता दवे आयोग जो आहे हा आयोग शिक्षण क्षेत्राशी फारशी प्रसिद्ध नाही, याचा विधानाशी संबंध नाही, त्यामुळे दवे आयोगसुद्धा चुकीचा आहे पहा. आता दवे आयोग जो आहे तर तो या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे आणि मुडलियार पण या ठिकाणी चुकीचा आहे, कारण मुडलियार आयोग 1952-53 आलेला होता आणि हा आयोग माध्यमिक शिक्षण सुधारण्यासाठी नेमण्यात आला होता. त्याने वरील विधान मांडलेले नाही. त्यामुळं या विधानाचे हे जे विधान आहे त्याचे खरे उत्तर आहे ते राधाकृष्ण आयोग हेच आहे. A पर्याय इज करेक्ट हिअर. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे 59 नंबरचा. इम्प्लिमेंट हे टिंब. इथं रिसर्च पोर्टल, लर्निंग रिसोर्स पोर्टल, एज्युकेशन नेटवर्क आणि इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क. आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे, त्यामुळे मी काही जास्त या ठिकाणी हे करत नाही की इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क, माहिती ग्रंथालय नेटवर्क हे याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 60, खालीलपैकी कोणते अभियान उच्च शिक्षणाशी निगडित आहे? SSA, रुसा, RMSA आणि EFA. हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे पहा. याचं सुद्धा करेक्ट उत्तर आहे रुसा, कारण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही एक केंद्रीय सरकारची योजना आहे जी उच्च शिक्षण क्षेत्राची सुधारणा आणि गुणवत्ता वाढीसाठी 2013 साली सुरू करण्यात आली होती. कधी 2013 साली ही रुसा ही सुरू करण्यात आलेली आहे.
यामध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य, गुणवत्ता सुधारणा आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकास आणि नवीन संस्थांची स्थापना याचा समावेश होतो. आता SSA काय आहे तर सर्व शिक्षा अभियान, हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. पहा RMSA म्हणजे काय तर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि EFA एज्युकेशन फॉर ऑल, तर ही एक जागतिक स्तरावर चालणारी मोहीम आहे, हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. थँक्यू व्हेरी मच.